बघ हे बघ बाय विच नंबर शुड 3/4 ऑफ 8/7 बी डिवाइडेड गेट 3/4 हे आहे आपल्याकडे. हे उत्तर पाहिजे आपल्याला. याचं ऑप्शन आहे तुमच्याकडे. मी ऑप्शन लिहिलेलं राहू द्या. चल 3/4 त्यांचं ऑफ जर म्हणलं तर काय करायचं, दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. काय लिहिणार 3/4 ऑफ उत्तर आन्सर लिहिणार मी 3/4 ऑफ कुणाचं 8/7 म्हणजे काय लिहायचं बघ 3/4 इंटू 8/7 करता ना 4 1 जा 4 4 2 जा 8 इक्वल 6/7 6/7 जर दोघांचं मल्टिप्लिकेशन 6/7 झालं. तुम्हाला किती पाहिजे, तुम्हाला काय यायला पाहिजे, ह्याला कितीनं भागलं, ह्याला कितीनं भागलं तर हे संख्या येणार आहे. याला भागायचे आपल्याला, याला कितीनं भागलं तर ही संख्या येते म्हणते आपल्याला. ह्याला काय करायचं, आपण कितीनं भागायचं, त्याला 2-3 वेगवेगळ्या मेथडनं सोडवता येतं. त्याला मी काय म्हणतो, x न भागलो, वी डिवाइड 6/7 बाय x, देन वी गेट 3/4. लिहू द्या, एक बोल लिहिणार लेट 6/7 डिवाइड बाय x, then we get कोण 3/4. therefore मग त्याला डिवाइड करायचं आहे आपल्याला. काय येतीचं 6/7 डिवाइडेड बाय सांगा की x इज इक्वल टू 3/4. बरं, यानं भागिले म्हणजे काय असते माहिती आहे तुम्हाला, उलटून मूल्य असते. त्याच्या खाली काय म्हणजे एक आहे, हे पण माहिती आहे तुम्हाला. 6/7 उलटून गुणिले 1/x इज इक्वल टू 3/4. हे छेदात अंशात पलीकडे पाठवू करावं तसं. त्याला इकडे पाठवतो, ह्याला इकडे पाठवतो. बघ काय येतीचं 1/6 हो 1/x इज इक्वल टू 3/4 इंटू 7/6 यानं वरी करणार 7/6 3 1 जा 3 3 2 जा 6 दोघांचा गुणाकार इज इक्वल टू x 1/x इज इक्वल टू बोला की 7/8. यानं 1/, इन्व्हर्टेंडो करू, उलट करू. याला आपण उलट करायचं आहे मला. बाय इन्व्हर्टेंडो घेत नाही मी, बाय इन्व्हर्टेंडो x इज इक्वल टू ह्याला पण उलट करायचं 8/7 therefore option number 3 हाय का तिथं.